नमस्कार सर, मी तन्वी जगताप. मी आपलं MG न्यूज मध्ये स्वागत करते. आम्हाला आपला परिचय आपण देऊ शकता का? थोडक्यात जन्मगाव, आपली नोकरी वगैरे कुठे करतात, आपले छंद काय आहेत याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. नमस्कार, मी नानासाहेब वंजी बच्छाव. मी प्रॉपर धुळे जिल्ह्यात असून माझं जन्मगाव मालपूर कासारी आहे. माझं प्राथमिक ते 12वी शिक्षण निजामपूर येथे झालं. ग्रॅज्युएशन मी मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स औरंगाबादला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि तिकडेच मला जुडो कराटेची आवड लागली. मी त्याच्या जुडो कराटेमध्ये सुद्धा ब्लॅक बेल्ट झालेलो आहे. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी बँकेत धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला क्लर्क पासून कॅशियर व माझा रिटायरमेंट ब्रँच मॅनेजर म्हणून गेल्या वर्षी जून 2025ला ब्रँच मॅनेजर म्हणून मी रिटायर झालो. तर छंदमध्ये मी जवळपास महिलांना, मुलांना जुडो कराटेचे क्लासेस दिले, जेणेकरून महिला व मुलींनी सक्षम झालं पाहिजे शारीरिक मानसिक. तर मी माझे जे विद्यार्थी आहेत ज्यांना मी कराटेचं ब्लॅक बेल्ट केलं, माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भरपूर मुला मुलींना जुडो कराटेचं नॉलेज देऊन कोणी पोलीसमध्ये आहे, कोणी PSI झालं, कोणी आर्मीमध्ये आहे. ते चांगल्या प्रकारे मी कराटेच्या फील्डमध्ये काम केलेलं आहे. आपण सध्या काय करतात? आम्ही बँकेतून सांगितलं होतं गेल्या वर्षी जून 2025ला रिटायरमेंट घेतलं. तर आता नाशिक येथे जुडो कराटेचे क्लासेस सुरू केलेले आहेत. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता मी नुकताच सावित्री कलियुगातली हा चित्रपट, मराठी चित्रपट बनवला. तर 26 डिसेंबर 2025 रोजी ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रदर्शित झालेला आहे. तर आता उर्वरित जो वेळ आहे तो मी जुडो कराटे क्लासेस चालवले आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेब सिरीज, अल्बम सॉन्ग, शॉर्ट फिल्म आणि फीचर फिल्म कामं करण्याचा माझा उद्देश आहे. आपल्याला या फील्डमध्ये काय यावंसं वाटलं, म्हणजे नाट्य, सिनेमा, नाटक वगैरे या फील्डमध्ये काय यावंसं वाटलं आपल्याला? या फील्डमध्ये यावंसं असं एक, जसं जुडो कराटेमध्ये मी लोकांना एक सामाजिक, तिथे सुद्धा सेवाच केली. इथे फिल्म इंडस्ट्री ही सुद्धा एक सामाजिक संदेश देण्याचं चांगलं साधन आहे. मी सावित्री कलियुगातली ह्या चित्रपटामध्ये महिलांना किंवा आपल्या हिंदू धर्मातील जे काही आपले रूढी परंपरा आहेत, काय म्हणतात, व्रत वैकल्य आहे, ह्याच्याकडे आज 21व्या शतकात दुर्लक्ष होत आहे. ते दुर्लक्ष जे झालेलं आहे ते आपण माझ्या या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांचं परत आपण तिकडे लक्ष वेधित केलं आहे. कारण आज थोडंसंही काही झालं की महिला सहन करत नाही, लगेच घटस्फोट घेतात, घरातून निघून जातात किंवा आत्महत्या करतात. या गोष्टी ज्या घडतात त्याच्यावरती आपण सावित्री कलियुगातली हा चित्रपट बनवला, जेणेकरून सगळ्यांना माहिती आहे की सावित्री हिने आपल्या नवऱ्याचे, सत्यवानाचे प्राण यमाकडून कसे वाचवले हे सगळ्यांना माहिती आहे. तसेच आजची स्त्री सुद्धा नवऱ्यावर काही संकट आलं तर कसं वाचवते हे आम्ही दाखवलेलं आहे. म्हणजे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आतापर्यंत कोणकोणत्या सिनेमात काम केलंय? मी 2022 मध्ये प्यारलाल शर्मा सर यांच्या जिंदा है माया ह्या वेब सिरीजमध्ये एक श्रीमंत बिझनेसमॅनची भूमिका केलेली आहे. त्याच्यानंतर 2024 मध्ये तलाश द किलर हा यूट्यूबचा 1 तासाचा चित्रपट आहे. त्या चित्रपटात सुद्धा मी नानजीभाई म्हणून विलनची भूमिका साकार केली, मराठी खलनायक. त्या तलाश द किलर या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे 2 अवॉर्ड मिळाले. आणि त्याच्यानंतर सावित्री कलियुगातली या मराठी चित्रपटाला जो 26 डिसेंबर 2025 रोजी रिलीज झाला, त्याच्यामध्ये मी बाबूभाई म्हणून विलनची भूमिका केली आहे. जयराज नायर सर जे आहेत ते माझे वडील बनलेले आहेत, ते मी डाऊन आहेत आणि त्यांचा मी मुलगा आहे. तर त्याच्यात जे आम्ही व्यवसाय करतो आपला व्याजाचा, ते व्याजाच्या व्यवसायाचं जे रिकव्हरी आहे ती माझ्याकडे आहे. आणि ती कशी करायची त्याच्यात प्रेमाची मिठी जी म्हटली आहे ती खूप गाजली आहे. जसं महाभारतात धृतराष्ट्राने भीमाला
जी मिठी दिली त्या मिठीचा वापर आपण या चित्रपटात प्रेमाची मिठी म्हणून घेतला आहे आणि ती चांगल्या प्रकारे गाजली आहे. सावित्री कलियुगातली ह्या चित्रपटाला सुद्धा 4 इंटरनॅशनल आणि 6 नॅशनल अवॉर्ड लागले आणि आता एक 7वा महाराष्ट्र साहित्य पद्मश्री पुरस्कार सुद्धा आपल्याला या महिन्याच्या 10 तारखेला मिळालेला आहे. आपल्याला खलनायकाची भूमिका साकारण्यात आपला काही रस आहे का? हा, जसं सगळ्यांनी रामायण महाभारत सिरियल पाहिल्यात. रामायणात जोपर्यंत रावण होता तोपर्यंत रामायणात बघायला दम लागत होता. म्हणजे जेवढा खलनायक दमदार तेवढा चित्रपट दमदार चालतो. ही त्या चित्रपटाची एक किंमत आहे. तर त्याच्यामध्ये जेवढं नायकाला वेटेज असतं तेवढंच खलनायकाला सुद्धा वेटेज असतं आणि म्हणून खलनायकाकडे या सगळ्यात आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींना, काही अडचणींना तोंड द्यावं लागलं, काही अडचणींचा सामना करावा लागला, असं काही पण होतं का? हो, ज्यावेळेस मी इंडस्ट्रीमध्ये आलो तर बरेच लोकांनी सांगितलं की नानासाहेब असे असे मोठे ऍक्टर आहेत, ते आमच्या ओळखीचे आहेत, आम्ही तुम्हाला तिथे काम देऊ. कोणी 25,000 घेतले, कोणी 50,000 घेतले. म्हणजे लोक पैसे घेऊन सुद्धा कामं दिले नाही. नवीन लोकांना फसवलं जातं. लोकांनी सावधान राहिलं पाहिजे. शेवटी पैसे दिल्यावर कोणीच काम केलं नाही. मला स्वतः माझा रिटायरमेंटचा पैसा आला, तो मी सावित्री कलियुगातली हा चित्रपट मी स्वतः तयार केला. माझी जी हौस होती ती हौस पूर्ण केली. तुमची टीम, तुमचे डायरेक्टर यांच्याबद्दल काही सांगू शकाल? हो, सावित्री कलियुगातली चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत प्रल्हाद शर्मा सर, हे स्वभावाने सुंदर आहेत, मनाने सुंदर आहेत. काम करून घेण्याची त्यांची जी कला आहे, मला वाटतं की मी त्यांच्याकडे जे काम केलं तर खरोखर चांगली व्यक्ती आहे. त्याच्यानंतर माझ्या चित्रपटातली श्वेता भामरे ही नाशिकचीच आहे. सावित्री कलियुगातली या चित्रपटातली ती हिरोची आई बनलेली आहे. तर तिने सुद्धा सुंदर काम केलेलं आहे आणि मी जिथेही प्रमोशनला गेलो तिथे तिथे माझ्याबरोबर पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि माझ्याबरोबर त्यांनी सहकार्य चांगलं केलं या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी. तर एकंदरीत माझी जी टीम आहे ती चांगल्या प्रकारे सहाय्य केलं मला. यानंतर आपले काही नवीन सिनेमे, वेब सिरीज असं काही येणार आहेत का अजून? हो, आता मी काल तारीख 19 तारखेला काल एक रूबरू म्हणून एक अल्बम सॉन्ग केलं, ज्याच्यात हिंदी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे जे खलनायक आहेत अली खान सर यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर आता लतवा एक जीवन का खेळ म्हणून आम्ही चित्रपट तयार करतोय. जून जुलैमध्ये त्याचं शूटिंग सुरू करायचंय. त्याच्यानंतर लोग क्या कहेंगे हा एक फिल्म फेस्टिवलसाठी हे 2 चित्रपटाचा आम्ही लाईनअप चालू आहे. आपण आमच्या MG न्यूज चॅनलला भेट दिल्याबद्दल आमची पूर्ण टीम आपली आभारी आहे सर. यानंतर आपण भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावे अशा आमच्या पूर्ण टीमकडून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.